नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच गुंतागुंतीच्या अशा ख्रिस्ती धर्मशास्त्रीय सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत. विचार करा, एका भयंकर संकटातून तुम्हाला अलगद उचलून सुरक्षित जागी नेलं तर या सिद्धांतानुसार जे खऱ्या अर्थाने देवाचे अनुयायी आहेत त्यांना ख्रिस्तविरोधी म्हणजेच अँटी-ख्रिस्त किंवा मोठ्या क्लेशाच्या भयंकर काळाला सामोरं जावंच लागणार नाही. हे सगळं कसं काम करतं आणि यामागील तर्क काय आहे हे या स्रोताच्या माध्यमातून आपण आज अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. आजच्या या विश्लेषणाची आपली रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण सुरुवात करूया येणारा मोठा क्लेश या संकल्पनेपासून, मग रॅप्चर नक्की काय आहे ते पाहू, त्यानंतर बचावाचे काही दृष्टांत, खरी आणि खोटी कलिसिया यातील फरक आणि शेवटी देवाचं अंतिम वचन काय सांगतं हे आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आपला पहिला भाग आहे येणारा मोठा क्लेश. हे भविष्यातलं महाभयंकर संकट नेमकं काय असणार आहे? प्रवचनकारांनी मोठ्या क्लेशाची व्याख्या मत्तै 24:21चा आधार घेऊन केली आहे. त्यांच्या मते हा काळ असा असेल जो जगाच्या सुरुवातीपासून आजवर कधीही आला नाही आणि यापुढेही कधी येणार नाही. अगदी अंगावर काटा आणणारा असा हा काळ. पण इथेच एक सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे. या स्रोतानुसार हा भयानक काळ खऱ्या कलिसियासाठी म्हणजेच खऱ्या चर्चसाठी नसून तो इस्रायल आणि जगातील इतर लोकांसाठी आहे ज्यांनी देवाचा मार्ग नाकारलाय. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की ह्या दाव्याचा आधार काय? तर ह्या सिद्धांताचा संपूर्ण डोलारा प्रकटीकरण 3:10 मधील एका वचनावर उभा आहे. इथे स्पष्ट म्हटलंय की जे परीक्षेचं काम सर्व जगावर येणार आहे त्यापासून मीही तुझे रक्षण करीन. हे वचन खऱ्या अनुयायांसाठी एक थेट आणि मजबूत आश्वासन असल्याचं मानलं जातं. म्हणजेच जेव्हा संपूर्ण जगाची परीक्षा पाहण्यासाठी हा काळ येईल तेव्हा देव आपल्या खऱ्या अनुयायांना त्यातून सुरक्षित बाहेर काढेल. हे सगळं ठीक आहे, पण हा बचाव होईल कसा? तर इथेच आपला दुसरा भाग सुरू होतो. रॅप्चर म्हणजे नक्की काय? यासाठी प्रवचनकार एका रंजक ग्रीक शब्दाचा संदर्भ देतात. तो शब्द आहे हर्पाझो. याचा अगदी सोपा अर्थ म्हणजे एखाद्याला धोक्यातून बळजबरीने, अतिशय वेगाने किंवा ओढून बाहेर काढणे. पौलाच्या पत्रांचा दाखला देत ते स्पष्ट करतात की देवाने आपल्या अनुयायांना संकटातून झटकन उचलून घेण्याची हीच ती प्रक्रिया आहे जिला आपण रॅप्चर म्हणतो. जसं एखाद्याला आगीतून वाचवण्यासाठी आपण अचानक ओढून काढतो ना, अगदी तसंच. येशू ख्रिस्ताला ढगांमध्ये भेटण्यासाठी अनुयायांना अचानक उचलून घेतलं जाईल असा हा स्रोत सांगतो. हा घटनाक्रम समजून घेणं खूप गरजेचं आहे. स्रोतानुसार सध्या कलेसियाचं युग म्हणजे चर्चचं युग सुरू आहे. आता लक्ष देऊन ऐका. ख्रिस्तविरोधी सत्तेवर येण्यापूर्वी आणि तो 7 वर्षांचा क्लेशाचा काळ सुरू होण्यापूर्वीच रॅप्चर होईल. म्हणजेच तो भयंकर क्लेश सुरू होण्याच्या अगदी आधीच खऱ्या अनुयायांना सुरक्षितपणे पृथ्वीवरून काढून घेतलं जाईल. एक प्रकारे संकटाच्या आधीच सुटका. आता वळूया तिसऱ्या भागाकडे. हे सगळं समजून घेण्यासाठी बायबलमध्ये कोणकोणते बचावाचे दृष्टांत दिले आहेत ते आपण पाहूया. देवाने आपल्या लोकांना संकटातून कसं वेगळं केलं आणि वाचवलं याचा एक ऐतिहासिक क्रमच राहिला आहे. हे सिद्ध करण्यासाठी प्रवचनकार अतिशय सुंदर दृष्टांतांची गुंफण करतात. योहान 10 मधील उत्तम मेंढपाळ, मत्तै 25 मधील 10 कुमारिकांची कथा, नोहाचा महापूर आणि शेतात काम करणाऱ्या दोघांची कथा, हे सगळे दाखले आपल्याला एकाच गोष्टीकडे बोट दाखवताना दिसतात. यातलं नोहाच्या तारावाचं किंवा जहाजाचं रूपक तर अतिशय प्रभावीपणे वापरलं आहे. विचार करा, महापूर येण्यापूर्वी देवाने स्वतः काय केलं? तर जहाजाचं दार बंद केलं आणि आतल्यांना पूर्णपणे सुरक्षित ठेवलं, बरोबर? या सिद्धांतानुसार अगदी तसंच होणार आहे. तो मोठा क्लेश सुरू होण्यापूर्वी तारणाचा दरवाजा बंद होईल आणि खरी कलिसिया त्या आत पूर्णपणे सुरक्षित राहील. तर बाहेरील जगाला त्या प्रकोपाला सामोरं जावं लागेल. 10 कुमारिकांचा दृष्टांतही याच गोष्टीला पुष्टी देतो. इथे शहाण्या कुमारिका या खऱ्या कलिस्याचं प्रतिनिधित्व करतात, ज्या आधीच तयार होत्या आणि त्यांना रॅप्चरमध्ये वाचवलं जाऊन लग्नाच्या मेजवानीत आत प्रवेश मिळेल. पण मूर्ख कुमारिका त्या अशा लोकांचं प्रतिनिधित्व करतात जे तयार नव्हते आणि परिणामी त्यांना बाहेर अंधारात त्या ख्रिस्तविरोधी काळातील संकटांना सामोरं जाण्यासाठी मागे राहावं लागेल. हाच मुद्दा अधिक ठळक करण्यासाठी मत्तै 24:40चा संदर्भ दिला जातो. एक घेतला जाईल आणि दुसरा सोडला जाईल. इथे घेतला जाणे याचा सरळ अर्थ संकटातून उचलून सुरक्षित जागी नेणे म्हणजे रॅप्चर असा लावला गेलाय. तर मागे सोडला जाणे म्हणजे त्या येणाऱ्या जागतिक क्लेशाला सामोरं जाण्यासाठी याच पृथ्वीवर राहणे.
आणि इथूनच एक अत्यंत तार्किक आणि तितकाच गंभीर प्रश्न उभा राहतो. जर खरी कलीसिया वाचवली जाणार असेल तर मग मागे नक्की कोण राहणार आहे? हा प्रश्न आपल्याला पुढच्या एका अतिशय थेट आणि महत्त्वाच्या इशाऱ्याकडे घेऊन जातो. आपला चौथा भाग याच गोष्टीवर प्रकाश टाकतो. खरी विरुद्ध खोटी कलिसिया. प्रवचनकारांच्या मते अंतकाळात दोन पूर्णपणे भिन्न असे आध्यात्मिक गट अस्तित्वात असतील. खरी कलिसिया जी मेंढपाळाचा आवाज ओळखेल आणि वाचवली जाईल, पण जे मागे राहतील ती एका खोट्या आणि गोंधळलेल्या धार्मिक व्यवस्थेचा भाग असतील. या व्यवस्थेला त्यांनी बॅबिलोन म्हणजेच बॅबिलोन असं म्हटलं आहे, आणि या बॅबिलोन व्यवस्थेला अंतकाळातल्या त्या भयंकर न्यायनिवाड्याचा सामना करावाच लागेल. म्हणूनच प्रकटीकरण 18:4चा दाखला देत ते एक अत्यंत तातडीचं आवाहन करतात. ते म्हणतात, माझ्या लोकांनो, तिच्यातून बाहेर या. हे आवाहन मुळात श्रोत्यांना स्वतःच्या विश्वासाचं परीक्षण करायला सांगतं. खोटा मार्ग दाखवणाऱ्या या व्यवस्थेवर देवाचा न्यायनिवाडा होण्यापूर्वीच वेळीच सावध व्हा आणि बाहेर पडा, असा हा स्पष्ट इशारा आहे. आणि मग संदर्भ येतो या अत्यंत परिचित पण तितक्याच गूढ अशा आकड्याचा, 666. प्रवचनकार असा दावा करतात की ही पशुची खूण घेणे आणि त्याचे भयंकर परिणाम भोगणे ही शिक्षा फक्त आणि फक्त त्यांच्याचसाठी राखीव आहे जे रॅप्चरमध्ये मागे राहतील आणि त्या खोट्या आध्यात्मिक व्यवस्थेचा भाग असतील. खऱ्या अनुयायांना या खुणेचा किंवा या शिक्षेचा सामना कधीच करावा लागणार नाही, असं हा सिद्धांत ठामपणे सांगतो. आणि आता आपण वळतोय शेवटच्या म्हणजे 5व्या भागाकडे, देवाचे अंतिम वचन. योहान 10:28 मधील हे वचन या संपूर्ण सिद्धांताचा सर्वात भक्कम आणि आश्वासक आधार आहे. इथे म्हटलंय, कोणीही त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. ही एक स्पष्ट हमी आहे की जे खऱ्या अर्थाने देवाचे अनुयायी आहेत ते अंतकाळात येणाऱ्या देवाच्या क्रोधापासून कायमस्वरूपी सुरक्षित आहेत. कोणीही, अगदी सैतान किंवा तो ख्रिस्त विरोधी सुद्धा, त्यांना देवाच्या हातातून हिसकावून घेऊ शकणार नाही. हाच मुद्दा रोमन्स 8:1च्या धर्मशास्त्रीय भूमिकेने अजून पक्का होतो. यात अतिशय स्पष्ट सांगितलंय की जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंड ठरत नाही. आता प्रवचनकारांचा युक्तिवाद बघा किती रंजक आहे. मोठ्या क्लेशाचा काळ हा जगासाठी दंड आणि शिक्षेचा काळ आहे. मग जर तुम्हाला आधीच क्षमा मिळाली असेल आणि दंडच नसेल तर तुम्ही या शिक्षेच्या काळात उपस्थित राहूच कसं शकता? अगदी लॉजिकल वाटतं नाही का? शेवटी हा संपूर्ण सिद्धांत मानवजातीची 2 अतिशय स्पष्ट गटांत विभागणी करतो. या शिकवणीनुसार विचार केला तर जेव्हा तो क्लेशाचा भयंकर काळ खरोखरच सुरू होईल तेव्हा मानवजात कुठे असेल? नोहाच्या तारवाप्रमाणे आपण दरवाजाच्या आत पूर्ण सुरक्षित असू, की त्या मूर्ख कुमारिकांप्रमाणे बाहेर अंधारात उभे राहून तो बंद दरवाजा ठोकटावत असू? या स्रोताने मांडलेली ही संपूर्ण रचना आपल्याला अंतकाळाच्या या धर्मशास्त्रावर नक्कीच सखोल विचार करायला भाग पाडते. या विश्लेषणात आज आपण इथेच थांबूया. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.